ओल्या मूगदाण्याची आमटी बनवण्यासाठी मुगाच्या शेंगा सोलून दाणे काढून घेतले आहेत. 2 चमचे सुकं खोबरं, 8 ते 10 मिरच्या, 8 ते 10 लसूण पाकळ्या मिक्सरला फिरवून घ्यायच्या आहेत. मुगांमध्ये अगदी थोडं तेल टाकून 2 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामधले अर्धे मूग अख्खे ठेवून अर्धे आपल्याला मिक्सरला फिरवायचे आहेत. कढईमध्ये 3 चमचे तेल, 1 चमचा जिरे, चिमूटभर हिंग आणि एक मध्यम आकाराचा कांदा परतवून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये मिरची, सुकं खोबरं आणि लसूणही आपल्याला परतवायचं आहे. वरून पुन्हा 1 चमचा तेल घालून यामध्ये थोडी हळद, भाजलेले अख्खे मूग आपल्याला यावर परतवायचे आहेत आणि त्यानंतर मिक्सरला फिरवलेले मूगही आपण यासोबत 1 मिनिट परतवून घेणार आहोत. आमटीसाठी आपण बाजूला पाणी गरम करायला ठेवलं आहे. जेवढी आपल्याला आमटी बनवायची आहे तेवढं आपल्याला वरून गरम पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालून आता झाकण ठेवून मूग मऊ होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत. 8 ते 10 मिनिटानंतर आपले मूग इथे छान मऊ शिजलेले आहेत. आपण गॅस बंद केलेला आहे. वरून भरपूर कोथिंबीर घालून इथे आपली मूगदाण्याची आमटी खाण्यासाठी तयार.